कसं काय मंडळी, दिस इज हापूस बापूस अक्षय आणि मी स्वागत करतो तुमचं एका न्यू व्लॉगमध्ये। आज आहे आपला देहरादून ट्रिपचा 6वा दिवस आणि आज फायनली आपण मसुरीमधनं निघतोय। मसुरीमधनं आपण हॉस्टेलच्या सेकंड डेच्या स्टेवरनं चेकआउट केलेलं आहे आणि आता आम्ही कॅब केली आहे टुवर्ड्स देहरादून। आज आम्ही ॲक्च्युली म्हणजे आज लास्ट डे नाही आहे, आज अजून एक दिवस आम्ही राहणार आहे, बट स्टील आम्ही थोडा विचार केला की देहरादूनच्या जवळ जाऊ, म्हणजे एअरपोर्टच्या जवळ, सो दॅट आपल्याला दुसऱ्या दिवशी जास्त ट्रॅव्हलिंग आणि एअरपोर्टला मिस होण्याचा चान्स नको म्हणून। सो देहरादूनमध्ये सिटीमध्ये आम्ही एक Airbnb बुक केलं आहे। इट्स लाईक एक स्वतःचं हाऊस असल्यासारखं आहे, म्हणजे कंटेनर हाऊस टाईपचं एक एस्थेटिक स्पेस आहे ती। तर तिकडे आपण आता चाललो आहे। आता कॅब करून निघालो आहे। तर देहरादूनला जायला तुम्हाला मसुरीवरनं जर देहरादूनची कॅब असेल तर 1600 रुपये फिक्स्ड टॅक्सी युनियनच्या इकडनं आम्ही कॅब केली आहे। 1600 रुपये त्याचा चार्ज असतो आणि आता आम्ही निघालो आहे। अराउंड 28 किलोमीटर्स, बट थोडे वॉबली रस्ते आहेत। सो आता डायरेक्टली भेटूया देहरादूनच्या न्यू स्टेमध्ये। तर आम्ही फायनली पोचलो आहे द टू इक्वल्स लिव्हिंग। तुम्ही तिथे बघितलं टू इक्वल्स लिव्हिंग, हे जे एक booking.com आम्हाला ही प्लेस मिळाली। 2 जणांसाठीचीच प्लेस आहे, बट वॉट अ प्लेस। तुम्ही आता बघा पुढे, ह्याचा टूर मी तुम्हाला देतो। सच अ लक्झुरियस अँड सच एस्थेटिक प्लेस। आम्ही ही अशी आम्ही ॲक्च्युली आता देहरादून सिटीमध्ये आलो आहे, तर आता इथे गरमी वाढली, त्यामुळे मी परत चेंज केलं आहे, टी शर्ट घातलं आहे, कारण मी घातलेलं स्वेटशर्ट खूपच गरमी होत होती, मजबूत गरमी होती, कारण आपण ऑलरेडी 15-16 डिग्रीमधनं तर डायरेक्ट आलो आहे, 30-1च्या आसपास आलो असू। बट हा त्यांचा आता मी तुम्हाला दाखवतो की ॲक्च्युअली ही स्पेस कशी आहे। हा एंट्रन्स आहे, बघा तुम्ही। हा ॲक्च्युली रोड आहे, म्हणजे एकदम रोडला लागूनच आहे। हे जस्ट जनरल सिटी रोड आहे। हा रोडला लागून असं वाटणारच नाही तुम्हाला की अशा रोडमध्ये हे अशी एस्थेटिक प्लेस इथे असू शकते। सो हा त्यांचा एंट्रन्स आहे। एक केअरटेकर आहे फक्त, त्यांना पण राहायला त्यांची लिव्हिंग स्पेस आहे, आणि एक वॉचमॅन आहे, त्याची पण एक स्पेस आहे, जो फक्त रात्री असतो। सो सेफ कंपाऊंड आहे, असं नाही की काही प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये। ही वॉचमॅनची छोटीशी स्पेस आहे जी त्याला इव्हनिंगसाठी आहे। आणि हे पूर्ण गार्डन, इथे ॲक्च्युली गार्डनिंगसाठी एकदम प्रॉपर स्पेस केलेली आहे, म्हणजे जसं ग्रीन हाऊस इफेक्टवाली स्पेस बोलतात ना, ती टाईपची स्पेस आहे, आणि तिथे प्रॉपर गार्डनिंगच्या गोष्टी चालतात। मी तिथे बघतो आहे, हे जेवढं पण तुम्हाला दिसतं आहे झाडं वगैरे सगळं प्रॉपर ते केअरटेकर काका करतात। ही त्यांची स्पेस आहे केअरटेकर काकांची, आणि त्यांची राहण्याची जागा वगैरे। बाकी आता हा मेन आपला लिव्हिंग स्पेस आहे। एव्हरीथिंग, फक्त गार्डन बघा तुम्ही, फक्त गार्डन बघा, काय मस्त नेचरच्या मध्ये। आता बाजूला बघाल तर इथे ॲक्च्युअल जस्ट एक नॉर्मल बिल्डिंग आहे, इथेही बघाल तर नॉर्मल बिल्डिंग बनते आहे। सो ही मी तुम्हाला एक एक्सटिरियरचा थोडासा राऊंड देतो। हे बघा, आता इथे मस्त अशी गार्डन लॉन स्पेस बनवलेली आहे। मला वाटतं एक्झिस्टिंगच झाडं असणार, कारण खूप मोठी मोठी मस्त एक्झिस्टिंग झाडं आहे जी त्यांनी ॲक्च्युली टिकवलेली आहेत। मागे हे कंपाऊंड आहे, बॅक एंड कंपाऊंड, आणि इथे एकदम मोठं लॉन आहे। जेवढी झाडं त्यांनी मेजॉरिटी टिकवलेली आहेत असं वाटतंय। हा एक एंट्रन्स आहे जो आतूनच हा बॅक एंट्रन्स टाईप आहे, आणि इथे आपल्याला बसायला चेअर्स वगैरे आहेत। इव्हनिंगला आपण इथे चिल करायला बसू शकतो। आणि इथे बघाल तर छोटंसं असं वॉटर फाउंटन टाईपची गोष्ट आहे। मे बी ह्याच्यामध्ये थोडंसं बबली इफेक्ट चालू असेल, कारण काहीतरी मशीन्स दिसत आहेत आतमध्ये। सो असं काहीतरी एक एस्थेटिक स्पेस त्यांनी इथे बनवलेली आहे। आणि ही पण आपण ह्या साईडने आता पुढे आलो। आत्ता तुम्हाला मेन एंट्रन्स दाखवतो मी। तुम्ही एवढं अमेझिंग आहे हे की लाईक माझ्या ड्रीम हाऊससारखा हा प्रकार आहे। कंटेनर हाऊसेस, 3 कंटेनर्समध्ये हे हाऊस बनवलेलं आहे। ह्याच्यावर मी बराच टाईम झाला असा रिसर्च करतो की आपल्याला पण जर कंटेनर घेऊन असं काही बनवायचं झालं तर काय काय करता येण्यासारखं आहे। बट हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता ज्याने आम्हाला एवढा एक्सपिरियन्स, म्हणजे एवढी माहिती मिळणार आहे काइंड ऑफ इथे राहून, की इथे काय काय करता येऊ शकतं आणि कशा कशा गोष्टी वर्क करतात। तर आता तुम्ही बघा, ह्याचं एवढा मस्त एक्सपिरियन्स आहे ना हा, की तुम्हाला मी सांगूच शकत नाही। तुम्ही स्वतः असताना तर खूप मजा आली असती। हा मेन एंट्रन्स आहे। कंटेनरचं डोर ओपन करतोय आपण। आतमध्ये एक मॉस्किटो नेट आहे, आपण डोर बंद करून घेऊया। सो ही फुल डोरची मॉस्किटो नेट आहे। आणि आता एक एक गोष्टी बघा,
छोटासा क्यूट शू रॅक, एक टी व्हीच्या खालचं शोकेस टाईपचं जे स्टेशन असतं ते, AC, छोट्या छोट्या एस्थेटिक एलिमेंट्स. आणि बघा आयकियाचे जे, आयकियामध्ये जर तुम्ही कधी गेला असाल तर आयकियामध्ये जे असे मॉडेल बनवून ठेवलेले असतात ना काही रूम्स, जिथे सगळ्या गोष्टी आयकियाच्या वापरून त्यांचेच प्रत्येक गोष्टीने ते इंटिरियर बनवलेलं असतं, तशा टाईपचा हा रूम वाटतो, एकदम एस्थेटिक. ते बघा छोटासा स्टडी डेस्क और प्ले टाईमचा, ते खाली जेंगा आहे आणि असे बरेच छोटे छोटे गेम्स आहेत, कार्ड्स आहेत, पझल्स आहेत, इथे बुक्स आहेत वेगळे सारे, लाईट्स आहेत, एकदम एस्थेटिक. काही स्नॅक्स ठेवलेले आहेत आपल्याला. हेही सगळं ऑल इन्क्लुसिव्ह आहे. ट्रीज छोटे छोटे ज्यांना पाण्याची गरज पडत नाही अशा टाईपचे. मस्त असा टीपॉय, एक छोटंसं डायनिंग आणि एकदम मस्त असं किचन. असं वाटतं असं किचन्स फक्त आपण मूवीज वगैरे अशा गोष्टींमध्ये बघतो, बट आत्ता ॲक्च्युली फर्स्ट टाईम आम्ही असं बघतो तर खूपच ओव्हरवेल्मिंग वाटतं. खूप मस्त वाटतं ॲक्च्युली की अशा स्पेसेससुद्धा आपल्याकडे आहेत आणि ज्या आपण रेंट पण करू शकतो. तर हे असं किचन ऑल इक्विप्ड आहे. चिमणी, इंडक्शन, नॉर्मल गॅस, पाण्यासाठी सुद्धा इथे वॉटर प्युरिफायर आहे आतमध्ये, ज्याचं पाणी इथे येतं. केटल आहे, फ्रीज येतो पूर्ण, ओव्हन, वॉशिंग मशीन, एव्हरीथिंग ऑल इक्विप्ड. आणि इथे बघाल तर सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात. कटलरी, टोस्टर सुद्धा आहे. सगळ्या प्रकारची भांडी, आपल्याला काही जे काय बनवायचं ते आपण बनवून खाऊ शकतो. हे ड्राइंग रॅक आहे. वॉटर प्युरिफायर जे तुम्हाला बोललो, डस्टबिन आहे. मस्त असं ब्लॅक सिंक आहे. हां, आणि इथे आपल्याला वापरण्याच्या काही गोष्टी, ग्लासेस, कप्स, हे सगळं येतं ऑल इन्क्लुसिव्ह. दूध आणि चहाच्या काही गोष्टी, बेसिक मसाले, मीठ, हे सगळं येतं. कॉफी येते. इथे पुन्हा मॅगी, लेज, बिस्किट, हे बेसिक आहे ऑलरेडी. फ्रीजमध्ये बघाल तर फ्रीजमध्ये पाणी आहे बेसिक, हे आम्ही आणलेलं फूड आहे, बट पाणी आणि कोक आहेत 2. बटरचे 2 क्यूब्स आहेत. हा तो एंट्रन्स आहे जो मी तुम्हाला दाखवलं की हा मागे ओपन होतो आणि आपण तिथे मागे जाऊन बसू शकतो. इथे एक कुंडी आहे आतमध्येच. एक छोटासा वर्शिपिंग स्पेस, म्हणजे देवारा टाईपची गोष्ट आहे जिथे तुम्ही प्रार्थना करू शकता. हे आहे वॉशरूम. आता वॉशरूम दाखवतो तुम्हाला कसं आहे. हे बाबा, शॉवर, इथे पण सगळं इक्विप्ड आहे. कपडे धुण्यासाठी साबण आहे, इयर क्लिनिंग, कापूस, सोप, सगळं ऑल इक्विप्ड आहे हे. आणि किती एस्थेटिक, व्हाईट अँड ब्लॅक, ग्रे ह्याच स्टोनमध्ये सगळं चालू आहे. आणि इकडे आहे आपलं बेडरूम. क्यूट असा बेड, डायरेक्टली फ्लोअरवर आहे मॅट्रेस. छोटासा रीडिंग कॉर्नर, एक बुक आहे तिथे, बस काही नाही. AC, सिम्पल गोष्ट, एकच सिम्पल डिझाईन एलिमेंट आहे जे वडून आहे तिकडे, आणि एक लाईट आहे तिकडे मस्त एकदम. ह्याच्या मागे डायरेक्ट ओपन आहे खिडकी, बाहेर दिसते. AC आहे, मस्त असं वॉर्डरोब, पूर्णपणे टॉवेल, हँड टॉवेल सगळं दिलेलं आहे. एक साईड इथे आणि दुसरी साईडमध्ये दुसरा टॉवेल आणि हे सगळं दिलेलं आहे. त्यावर सुद्धा छोटासा एक प्लांट आहे. पूर्णपणे इंटिरियरमध्ये 10 on 10 मार्क्स. सो कसं वाटलं मग तुम्हाला हे घर? बघा, 3 कंटेनर्समध्ये बनवलेलं आहे. एक छोटा कंटेनर हा इथपर्यंत आहे. इथे हा जो वरचा दिसतोय थोडा हाय कंटेनर आहे, जी लाईट पास होण्यासाठी त्यांनी मुद्दाम हाय घेतला आहे आय गेस. आणि हा एक शॉर्ट कंटेनर आहे जो तिकडे बेडरूम साईडला तिकडे आत पुढे ठेवला आहे, जो आपल्याला बाहेर न गेलो तर तो तुम्हाला तिथे पुढे दिसेल. 3 कंटेनर्स जॉईन करून हे मस्त एस्थेटिक हाऊस बनवलेलं आहे. हे शोधण्याचं पूर्ण क्रेडिट सौम्याला
ॲक्च्युली पूर्ण आयटिनरीचंच सगळं क्रेडिट सौम्याला, कारण तिने आणि तिच्या आईबाबांनी बसून हे सगळं शोधलेलं आहेत. जेवढ्या पण तुम्ही या ट्रिपमध्ये एस्थेटिक लोकेशन्स आणि जे राहण्याचे आमचे स्टेज बघितले ते सगळे सौम्याचे करामात आहे. तिने बसून एक रात्रभर हे सगळ्या गोष्टी केलेल्या आणि बुकिंग्स पण केलेले. सो गुड जॉब सौम्या. आता वाजलेत ॲक्च्युली 2. सो आज दिवसभर, आज रात्र, उद्या सकाळी चेकआउट आहे. तोपर्यंत आमचा स्टे इकडे आहे. निघताना चेकआउटच्या वेळी मी तुम्हाला सांगेन की कसा एक्सपिरियन्स होता. मला तरी आत्तापर्यंत जेवढं आहे ते सगळं आवडतं आहे. बेस्ट आत्तापर्यंत मला वाटतं सगळ्यात बेस्ट आमचा स्टे हाच असेल, कारण हा आमच्या म्हणजे माझ्या एका ड्रीम घरासारखा हे आहे. कंटेनर हाऊसेस हे वन ऑफ माय ड्रीम्स आहे की आपल्याला पण एक कधीतरी पुढे आयुष्यात बनवायचं आहे. इथे नाही, गावाला वगैरे कुठेतरी. बट त्याचा सगळ्यात क्लोजेस्ट एक्सपिरियन्स आज आम्हाला घ्यायला मिळणार आहे. तर आम्ही तर फुल मजा करणार आहे आता. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपल्या ट्रिपच्या सगळ्यात लास्ट डेवरनं आपण आज चेकआउट करतो आहे. वन ऑफ द बेस्ट डेज होता हा देहरादूनमधला 2 इक्वल्स लिव्हिंग. आणि आज आपली ट्रिप इथेच संपते आहे. आता इथून डायरेक्टली आपण एक लंच करायला एका जागी जाऊ आणि मग डायरेक्टली एअरपोर्ट आणि मुंबई. सो खूप डिफरंट टाईपच्या जागा बघितल्या, खूप डिफरंट टाईपच्या स्टेजवर राहिलो, खूप एस्थेटिक जागांमध्ये बुकिंग करून आलेलो, तिकडे जागी राहिलो. मस्त एक्सपिरियन्स होता खूप आणि खूप मजा आली आम्हाला. खूप थंडी होती, काही जागी खूप गरमी होती, ट्विस्टी रोड्समध्ये पोटात ढवळलं आणि बरंच काय काय झालं. तब्येत खराब होती 3-4 दिवसमध्ये. बट ऑल इन ऑल इट वॉज अ व्हेरी गुड ट्रिप. आता आपण भेटूया काही मोंटाजेस मुंबईमध्ये जाईपर्यंत आणि मग तिथून पुढे मी मुंबईला जाऊन तुम्हाला एक फायनल कन्क्लुजन सांगेन. ट्रिपचा टोटल कॉस्ट किती पडली आम्हाला, किती खर्च झाला आमचा टोटल इंडिव्हिज्युअली. जर तुम्हाला पण अशीच काही ट्रिप तुमच्या हनीमून और अशा टाईपमध्ये कपल्ससाठी फक्त प्लॅन करायचे असेल, तुम्हाला किती खर्च येऊ शकतो ह्याचं मी टोटल तुम्हाला एस्टिमेट सांगेन टुवर्ड्स द एंड ऑफ द व्हिडिओ. फायनली पोचलेलो आहे मुंबईला आणि ट्रिप संपलेली आहे. घाम गाळायला तयार व्हा.
सो फायनली आता जसं तुम्ही बघितलं आपली उत्तराखंडची ट्रिप संपलेली आहे. ॲक्च्युली उत्तराखंडचे व्हिडिओज आता संपत आलेले आहेत. ट्रिपला संपून बराच वेळ झालेला आहे. बऱ्याच गोष्टी झाल्या. लग्नानंतरचा तो हनीमून ट्रिपचा पिरियड होता, त्यानंतर बऱ्याच गोष्टी झाल्या ॲक्च्युली लाईफमध्ये. एका फॅमिली मेंबरची डेथ झालेली, सौम्य आजारी होती बराच टाईम, डेंग्यू झालेला तिला, त्यामुळे 7-8 दिवस ती आजारी होती. त्यामुळे मी थोडंसं इरेग्युलर काइंड ऑफ होतो. नॉट इरेग्युलर, मी एक वीकमध्ये एक व्हिडिओ तर टाकत होतो, बट थोडा मी त्याच्यावर फोकस नाही करू शकलो कॉन्स्टंटली. एनिवे, या व्हिडिओचं फायनल कन्क्लुजन देण्यासाठी मी म्हणून हा आता व्हिडिओ शूट करतो आहे. सो मी फायनली उत्तराखंडची ट्रिप आपली संपलेली आहे आणि मी पूर्ण ट्रिपमध्ये ॲक्च्युली बोलत होतो की देहरादून ट्रिप, कारण ना मला ॲक्च्युली माहीतच नव्हतं की देहरादून वॉज नॉट अ बिग स्पॉट, इट्स लाईक अ जस्ट नॉर्मल सिटी आणि आपण उत्तराखंड स्टेटमध्ये चाललो आहे. तर मला असं अर्थ लक्षात होतं की देहरादूनला चाललो, त्यामुळे मी तेच बोलत राहिलो. बट स्टील मी ते एडिटमध्ये नंतर उत्तराखंड करून टाकलं, नाही तर मी ॲक्च्युली सगळीकडे देहरादून लिहित होतो. आणि सीन असा आहे की मी महाराष्ट्र सोडून ॲक्च्युली बाहेर कुठे फिरायलाच गेलो नाही. लास्ट इयर आम्ही एकदा हिमाचलला गेलेलो, तो एकच ते आमची पहिली ट्रिप होती म्हणजे महाराष्ट्राबाहेर असं बोलू शकता. गोवाला मी महाराष्ट्रातच पकडतो, गोवाला मी महाराष्ट्राबाहेर पकडत नाही, त्यामुळे जरा ते म्हणजे गोवाला जाऊन येणं इज नॉट इंटरस्टेट ट्रिप अशी वाटत नाही. सो फर्स्ट टाईम नॉर्थ साईडला आलेलो होते लास्ट इयर हिमाचलला, आणि आता आम्ही पहिल्यांदा आलेलो, ह्या सेकंड टाईम आम्ही देहरादूनला आलेलो. तो एरिया पण मला काइंड ऑफ माहितीच नव्हता उत्तराखंड, त्यामुळे मी असंच देहरादून बोलत राहिलो. खूप लहानपणी म्हणजे साऊथला गेलेलो एकदा, बट तेव्हा मी खूपच लहान होतो, म्हणजे मला माहीतच नाही काय झालेलं काय नाही वगैरे, त्यामुळे ती पण ट्रिप माझ्या लक्षात नाही. सो कॉन्शियसनेसमध्ये माझ्या फक्त मी 2दाच बाहेर गेलो आहे महाराष्ट्राच्या, दॅट वॉज इन हिमाचल आणि आता उत्तराखंड. सो एनिवे, या ट्रिपचं कन्क्लुजन कडे जाण्याआधी पहिला मी तुम्हाला ह्याचं प्राईस ब्रेकअप सांगतो की आमचे काय काय आणि कसा कसा खर्च झालेला, जो की मी प्रॉपरली लिहून आणलेला आहे. सो फर्स्टली पहिलं तर होतं सगळ्यात आधी फ्लाईट्स आम्ही अराउंड मार्च और फेबच्या वेळेस आम्ही बुक केलेल्या, आणि त्यावेळी बुक केलेलं तेव्हा म्हणजे सगळ्यात मोठा खर्च आम्हाला फ्लाईट्सचाच वाटतो ह्या ओव्हरऑल ह्याच्यामध्ये. दॅट वॉज 22,000 पर पर्सन. जाऊन येऊन दोन्ही फ्लाईट्सचं मिळून 22,000 रुपये पर पर्सन होता. सो दॅट वॉज 44,000 फॉर 2 पीपल. आमचा फ्लाईटचा खर्च होता 44,000. जर तुम्ही दिल्लीपर्यंत फ्लाईट करून तिकडनं बस वगैरे केली आणि किंवा असं ट्रेनने जाऊन गेला तर अजून खूप चीपमध्ये होऊ शकतं, बट आम्ही असं लक्झरी ट्रिप टाईप किंवा म्हणजे हनीमून होता तर थोडीशी बेटर लक्झरी ट्रिप करायसाठी म्हणून आम्ही विचार नव्हता केला आणि तेव्हाच बुक करून टाकलेली. सेकंड होतं आमचं स्टेज, जे की आम्ही एवढे एक्झॉटिक आणि एस्थेटिक स्टेज बुक केलेले. त्यांच्यातलं ॲक्च्युली फर्स्ट नाईटला आम्ही एका बेसिक होमस्टेमध्ये होतो, ज्याची किंमत होती फक्त 2,100 रुपये, 2,100 रुपये. सेकंड नाईटला आपण होतो तेहरी लेकमध्ये. तेहरी लेकच्या फ्लोटिंग हट्सवर आपण होतो. त्याचा सगळ्यात कॉस्टली मोस्ट एक्सपेन्सिव्ह तेच होतं, दॅट वॉज 14,000 पर नाईट. थर्ड डेला आपण तिथून निघालो आणि आपण लँडोरमध्ये गेलो. मसुरीच्या जवळ लँडोरच्या एका जागेत होतो, ज्याचं नाव होतं लाईट ऑफ लँडोर. दॅट वॉज सेकंड एक्सपेन्सिव्ह, दॅट वॉज 11,500 पर नाईट. फोर्थ आणि फिफ्थ डेचं मग आपण म्हटलं जर आता खूप खर्च होतो आहे, आपण जरा अवकळीत येऊ आणि जमिनीवर आलो आणि बेसिक 2 दिवसासाठी आम्ही हॉस्टेल बुक केलेलं. तर हॉस्टेल पण 2 दिवसासाठी चांगलेवाले रूम्स होते. 4,000 रुपीजचा एक नाईटचा रूम होता आणि एक होता 3,500चा. आणि मग तिकडनं आम्ही निघून जे फायनली मसुरीमधनं निघून आम्ही गेलो देहरादूनमध्ये. हा तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितला, आता ज्या व्हिडिओमध्ये जे तुम्ही बघितलं की आपण आलो देहरादूनमध्ये, आणि देहरादूनमध्ये आमचा सगळ्यात बेस्ट स्टे जो होता 2 इक्वल्स लिव्हिंगचा, तो होता 8,500 रुपीज. आणि देन मग आपण फायनली घरी आलो. सो हे स्टेज झाले. हे सोडून आमचं खाणं पिणं आणि ट्रॅव्हलिंग म्हणजे कॅब्स वगैरे हे सगळ्याचा खर्च टोटल होता अराउंड म्हणजे लिटल ओव्हर 35,000. 35,000च्या थोडंसं पुढे असेल हा खर्च. ह्याच्यामध्ये कॅब्स पण आल्या, जे मी तुम्हाला मध्ये आधी बोललेलो की चायला काय होतं आहे डोळ्यात यार. सो ते सगळं धरून 35,000चा आमचा दोघांचा खर्च झालेला. खाणं पिणं सगळं त्याच्यामध्ये आलं, शॉपिंग पण आली.
आम्ही जास्त शॉपिंग काइंड ऑफ नाही केली, घरच्यांसाठी काही गोष्टी घेतल्या बट खूप त्यातल्या त्यात कमीच घेतल्या, बट स्टील 35,000 एवढा खर्च झाला. सो टोटल सांगायची झाली तर या सगळ्यामध्ये तुम्ही टोटल कराल तर 44,000चं फ्लाईट झाली. स्टेजची टोटल होती 43,600 रुपीज टोटल, आणि फूड अँड ट्रॅव्हलचे बघितलं तर 35,000, टोटल होती 1,22,600. हे टोटल एक्सपेन्स होता आपला कपल्सचा एक व्हेरी एक्झॉटिक उत्तराखंड और मसुरीची ट्रिप करायची असेल तर. आता आमची हनीमून टाईप ट्रिप होती, त्यामुळे आम्ही एवढा विचार नव्हता केला. आम्ही एकदम म्हणजे होऊ दे खर्च, एकदम लक्झरी ट्रिप टाईप करण्याच्या विचाराने गेलेलो आणि तशाच ह्याने आम्ही खर्च केला. बट मला वाटतं की याच्या 3/4 प्राईजमध्ये, ॲटलिस्ट 3/4 प्राईजमध्ये आपण बऱ्यापैकी चांगली ट्रिप करू शकतो. जर आता मी ह्यातले 3 स्टेज आमचे खूप जास्त किमतीचे होते, बट त्याच्या अर्ध्या किमतीला म्हणजे हॉस्टेलसारख्या जागीसुद्धा चांगले रूम्स होते. 3,500-4 हजारच्या रेंजमध्ये जरी तुम्ही गेलात तरी 5 दिवसाच्या स्टेमध्ये तुम्ही आरामात 20,000 सगळे स्टेज आटपू शकता. त्यामुळे अर्धा खर्च स्टेजचा, अर्ध्याहून जास्त खर्च स्टेजचा कमी झाला. इवन त्याच्याहून कमीमध्ये पण राहू शकता जर तुम्ही बॅकपॅकिंग करताय तर. सो आणि फ्लाईट्स झाले तर फ्लाईट सोडून 44,000पेक्षा जर ट्रेनने गेलात तर म्हणजे दिल्लीपर्यंत ट्रेनने गेलात आणि तिकडनं पुढे बसने गेलात तर ह्याचा खर्च खूप कमी होतो. म्हणजे 44,000 काहीच नाही, 2 जणांचा खर्च 14,000 होऊ शकतो. एवढा खर्च कमी होतो जाऊन येऊन पूर्ण दोन्हीचा म्हटलात तरी 14-15 हजाराच्या आसपास होऊ शकतो. आणि तो जर तुम्हाला बजेट ट्रिप टाईप करायचे तर ते तुम्ही खूप इझिली करू शकता. एनिवे, मला आता जागांबद्दल सांगायचं झालं तर मला मसुरी खूप आवडलं. तेहरी जे आम्ही फर्स्ट टाइम गेलेलो ती जरा थोडी आउटस्कर्ट्सला होती जागा, आणि ती मला एवढी म्हणजे वेदर वाईज नाही आवडली. वेदर तिकडे खूपच असं गरम होतं, म्हणजे इकडच्यासारखंच वाटत होतं मुंबईसारखं, फक्त रात्री थंड होतं. ते लाईक गावाला गेल्यासारखं वाटत होतं. पण ठीक आहे, तो एक्सपिरियन्स वेगळा होता. पाण्यावर आपण फ्लोटिंगमध्ये राहत होतो ते एक होतं. बट मी परत नाही जाणार तिकडे, अशा टाईपची गोष्ट होती ती. मसुरी वॉज व्हेरी गुड. मसुरी मस्त थंड होतं, आणि फक्त तिकडे म्हणजे खूप जास्त कमर्शलाइज्ड आहे ते, खूप जास्त गर्दी आणि खूप लोक असं सगळं होतं. त्यापेक्षा आय वुड प्रिफर टू गो टू महाबळेश्वर समथिंग असं, म्हणजे महाराष्ट्रातले जे हिल स्टेशन्स आहेत तिकडे जाणं मी जास्त प्रिफर करेन. मसुरी मला आवडला नो डाऊट, बट थोडंसं मला शांतता लागते. म्हणजे तुम्ही जर एखादा हिल स्टेशन किंवा अशा वेकेशनच्या जागी जाता तर शांतता एका साईडला सेक्लुडेड असेल तर मला जास्त बेटर वाटतं. दॅट इज माय पर्सनल ओपिनियन. बट ओव्हरऑल इट्स अ व्हेरी गुड ट्रिप, म्हणजे मेमोरेबल ट्रिप होती आमची आणि खूप मजा केली आम्ही. आता हे बघा, हे तुम्ही मागे बघाल तर हे आम्ही ह्या पूर्ण ट्रिपचं एक काइंड ऑफ कोलाज फ्रेम बनवली आहे. ह्याच्यामध्ये आमच्या दोघांचे काही फोटोज आहेत, तिकडचे काही. हे बघा, हे कॅफे बाय द वे, इथे पण आपण गेलेलो. लँडोर बेक हाऊसला आपण गेलेलो, तिकडचं आहे. आम्ही एक बर्ग्रिल म्हणून एक जागेवरनं बर्गर ऑर्डर केलेला. हॉटेल लेरोय तेहरी. असं आमचे काही गोष्टींचा आम्ही एक कोलाज करून एक मस्त एक फोटो फ्रेम बनवली आहे, जी आम्हाला नेहमी ह्या ट्रिपची आठवण करून देत राहील आणि ही नेहमी आमच्याबरोबर असेल आम्ही जिथे पण जाऊ तिथे. सो आता आपण आपल्या रेग्युलर बाईक अँड राईडवाल्या व्हिडिओजना सुरुवात करूया. पुन्हा मी स्वतःच खूप एक्सायटेड आहे, कारण एवढ्या काही गोष्टी झाल्यात बाईक रिलेटेड ज्या की मला तुम्हाला दाखवायच्या आहेत. बट ह्या एक आपली सिरीज चालू आहे ना, त्यामुळे मी मध्ये ते व्हिडिओ नाही टाकू शकत आहे अशा ह्याने. पण आपण फायनली आता हिमालयन रिलेटेड व्हिडिओज पुन्हा एकदा चालू करूया. माझ्या रायडर मित्रांना पण सॉरी, तुम्हाला एवढा वेळ म्हणजे ऑलमोस्ट 2 महिने झाले मी काहीच बाईक रिलेटेड व्हिडिओ टाकला नाही. 2 महिने झाले असतील, 2च्या आत थोडंसं. बट तेवढा वेळ मी बाईक रिलेटेड हिमालयन रिलेटेड काही व्हिडिओ टाकला नाही आणि आय एम सॉरी. बट ही ट्रिप आमच्यासाठी काइंड ऑफ स्पेशल होती, सो मला याचे व्हिडिओज असणं खूप इम्पॉर्टंट होतं. सो आता या व्हिडिओजमध्ये एवढंच. आपण भेटूया आता आपल्या पुढच्या व्हिडिओजमध्ये, जिथे असेल हिमालयनच्या रिलेटेड ॲक्सेसरीज आणि मॉडिफिकेशनचे व्हिडिओ स्टार्ट होणार आहेत आता. सो स्टे ट्यून्ड आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघताय तर थँक्यू सो मच. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.